सॉरी, तुम्ही बोर झाला असाल ना हे सगळं ऐकून. ठीक आहे, मी हे ठेवते. आपण नॉर्मल गप्पा मारूया आता. बाबा, हो मी सांगायचंच विसरले तुम्हाला. परवा सपना मला सांगत होती की तुम्हाला मटण खूप आवडतं म्हणून. आता मला नाही येत बनवता, पण मी खास तुमच्यासाठी शिकेन आता बनवायला. नाहीतर एक काम करते, मी आजच सांगते सपनाला मला शिकवायला. मम्मींना पण सरप्राईज देईन. तुम्ही बरे झालात ना बाबा, की आपण ना छान कुठेतरी फिरायला जाऊ, सगळे मज्जा करू. मम्मी पण आता बरीच वर्ष कुठे गेल्या नसतील ना बाहेर फिरायला. कशा जाणार म्हणा, एवढी जबाबदारी आहे त्यांच्यावर. एकट्या बाईने एवढं मोठं घर सांभाळणं म्हणजे खरंच कौतुकाची गोष्ट आहे. खूप धीराच्या आहेत त्या. आणि महत्वाचं म्हणजे त्यांचं घरातल्या सगळ्यांवर इतकं प्रेम आहे. हा, आता त्यांची ते प्रेम दाखवायची पद्धत वेगळी आहे, पण चालायचंच. बाबा, मम्मींचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी पाहिलंय ना स्वतः. तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात ना, तेव्हा कधी कधी तर दिवसभर त्या तुमच्या शेजारीच बसून असायच्या. तुमच्या तब्येतीत जरा जरी बदल झाला ना तरी त्यांचा जीव असा कासावीस व्हायचा. अख्खं हॉस्पिटल डोक्यावर घ्यायच्या. मग सौरभचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा पण पाहिलं ना मी. बाबा, तुम्हाला आणि सौरभला जरा जरी काही झालं ना तरी त्यांना सहन नाही होत. लगेच पाणी येतं त्यांच्या डोळ्यात. आता एकदा का तुम्ही बरे झालात ना की त्या एका मोठ्या जबाबदारीतून मोकळ्या होतील. मग तुम्हीच सांगा जरा त्यांना की आता जरा स्वतःसाठी जग. घरचं सगळं सांभाळायला सौरभ आणि कस्तुरी आहेत म्हणा. तुम्ही दोघं छान आरामात जगा. ही आत का जात नाहीये, मला काय माहितीये. हिनं आपल्याला बघायच्या आत इथनं सटकोया. चल चल चल. बाबा, तुम्ही एकदा कोमातून बाहेर आलात ना की सगळं छान होणार आहे, खात्री आहे मला. कसलंच टेन्शन नाही. मग आपण सगळे छान आनंदात जगू. बरं, चला, खूप झाल्या गप्पा. बराच वेळ झाला ना आत बसून आत. मम्मी, कुठे चालायचंय? मम्मी, एवढा कसला विचार करताय? म्हणजे कसलं टेन्शन आहे का? नाही, काय नाही. हा, म्हणजे मम्मी, भाईचं टेन्शन घेत असाल ना तर बिलकुल घेऊ नका. आपली कस्तुरी आहे ना ती. हा मम्मी, माफ करा. म्हणजे मी कस्तुरीचं नाव घेतलेलं तुम्हाला आवडत नाही, पण यापुढे मी तिच्याबद्दल काही बोलणार नाही. माफ करा मला. एक विचारायचं आहे तुला. हा, विचारा ना मम्मी. काही विचारा, मी खरंच सांगणार. तुला असं नाही वाटत घरातले सगळे जण माझ्याकडे दुर्लक्ष करतात? शक्यच नाही मम्मी. हो मम्मी, पण तुम्हाला असं का वाटतंय? नाही, गेले काय दिवस फक्त कस्तुरी 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 एवढंच नाव आहे समद्यांच्या तोंडात. नाही मम्मी, हे असं असलं तरी घरात काहीतरी चांगलं घडतंय ते बरं आहे ना. पण मला नाही वाटत मम्मी की कस्तुरी कधी तुमचा मान कमी होऊ देईल. ही तुम्हाला खूप मानते मम्मी, खूप मानते. माफ करा मम्मी, पण आपला भाई नेहमी बोलायचा की सच्चा माणूस तोच असतो ना ज्याच्यावर किती हल्ले केले तरी तो हलत नाही. आणि आपली कस्तुरी ही तशीच आहे. म्हणजे आता आपला छोटा भाई आणि कस्तुरी तिकडे राहत होता हे मला माहित होतं, म्हणून तुम्ही मला शिक्षा दिली. पण एक सांगू का मम्मी, म्हणजे आपण कस्तुरीला किती त्रास दिला, किती छळ केला ना तरी तिच्या घरच्यांनी आपल्या छोट्या बाईला जावयासारखा मान दिलाय. अहो एवढंच काय, मला जेव्हा तिकडे पकडून ठेवलं होतं ना तेव्हा कस्तुरीमुळेच तिच्या बाबांनी माझ्यावर हात उचलला नाही आणि मी सुखरूप सुटलो. एक सांगू का मम्मी, म्हणजे कस्तुरी आपल्या भाईसाठी जे करते ना त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी तिला मदत करायला पाहिजे.
ती खूप चांगली मुलगी आहे मम्मी. गाडी सुरू करायला काय घेशील? कलात्या, सपना इकडे. शरद काका, शरद काका. ओ पदरी पडलं. उठा की. काय झालं? किती वेळा आवाज द्यायचा पोरीनं? कस्तुरी काय झालं ग बाई? आपण सगळ्यांनी मिळून आज एक नियम ठरवला होता ना. तसंच तर करतोय ना आपण. कोण तसंच करतंय? फक्त सगळ्यांनी हो हो केलं, पण कोण गेलं बाबांशी बोलायला? कस्तुरी, नक्की काय करायचं तेच कळत नाही. आणि भाईशी गप्पा काय मारणार? अहो काही बोला काका. तुम्ही काय केलं दिवसभर ते सांगा, गप्पा मारा, त्यांना एखादा जोक सांगा. सगळ्यांनी फक्त हसत खेळत राहायचंय. चेहऱ्यावर कुठलीच चिंता नको. जे काय असेल ते आपल्याला एकमेकांना सांगायचंय, बाबांना सांगायचंय. फक्त घरात भांडण होऊ द्यायचं नाहीये. मग कालासाठी जरा अवघड आहे. काय म्हणले? मस्करी केली. आताच कस्तुरी बोलली ना हसत खेळत राहायचंय म्हणून. तुम्हाला बरी हल्ली मस्करी सुचते. उठसूट आपलं माझ्या मागे लागते, जाऊ दे, ते महत्वाचं नाही. हा पण कस्तुरी, हे सगळं म्हणजे ह्यानी काय होईल सांग बर? आत्या, माणसाने माणसाशी जोडलेलं असणं कुटुंबासाठी खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत आपण बाबांना रूम मध्येच ठेवलं होतं. ते एकटे होते तिकडे. पण आता आपण तसं नाही करणार आहोत. आता आपण त्यांनाच आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी करणार आहोत. त्यांना आपल्या जगण्याचा एक भाग करून घेणार आहोत. ह्या घरासाठी किती काय काय करते ग बाई तू. त्या कमूला काही त्याची किंमत नाहीये. आत्या, आता आपलं ठरलंय ना की कसली चिंता नाही करायची. मग मम्मींचा विषय नको. आपण आपल्या बाजूने जेवढे प्रयत्न करता येतील ना तेवढे करूया. मग आता कोण गप्पा मारणार बाबांशी? मी प्रयत्न करून बघू का? परत एकदा प्रयत्न करून बघते. हो. हा भाई, कस्तुरी, पण खरंच हॉस्पिटलमध्ये असे सुद्धा पेशंट असू शकतात? हो. मग काका, तुम्ही एकदा हॉस्पिटलमध्ये या आणि फक्त कॉरिडॉरमध्ये बसा. तुम्हाला अगदी सगळ्या प्रकारचे पेशंट्स बघायला मिळतील. मी आणि माझी मैत्रीण आहे ना सिंधू, आम्हाला काही काम नसलं ना की आम्ही असंच कॉरिडॉरमध्ये बसायचो आणि मजा बघत बसायचो. अगं बाई, कस्तुरी, हॉस्पिटलमध्ये खूपच मजा येत असेल नाही का तुला? आठवण तर येते, पण आता सध्या या घराला माझी जास्त गरज आहे. आणि हॉस्पिटलला काय, बाबा बरे झाले की जाईनच की. बरं, आता कोण सांगणार? सपना, तू सांगते का? मी हा. मम्मी, तुम्ही कधी आलात? बराच वेळ झाला आले. थांबा, मी पाणी आणते. अगं बस बस. अगं कमू काय बाहेरची आहे का? हा, तिला पाणी हवं तर मागून घेईल ती, नाही का? सपना, अगं दे बघ जरा कमूला काय हवं नको ते बघ. नाही नको, काय नको मला. अगं कमू, ये की, बस की. आम्ही सगळे गप्पा मारतोय ग. तू पण तुझ्या आठवणी सांग, किस्से सांग. ये ना, ये. मम्मी सॉरी, ते गप्पा मारण्याच्या नादात माझ्या लक्षातच नाही आलं की तुम्ही आलात. लक्ष द्यायची काही गरज पण नाहीये. चालू दे तुमचं काय चालत होतं ते.
मम्मी काय झालं, काही पाहिजे का तुम्हाला? काय नकोय जा. मम्मी तुम्ही उगाच वर आलात. नाही म्हणजे आता तुम्ही पाहिलं ना आम्ही किती मज्जा करतोय. म्हणजे सकाळपासून कस्तुरी आम्हाला दवाखान्याचे किस्से सांगतीये, पेशंट कसे असतात, कसे वागतात. खूप मज्जा येते. म्हणजे सकाळपासून आम्ही भाईसोबतच आहेत. जेवण पण आम्ही सगळ्यांनी मिळून केलं माहिती का. आणि जेवणानंतर कस्तुरीने त्यांना पुस्तक पण वाचून दाखवलं. बरं खूप मस्त वाटत होतं सगळं. नाही म्हणजे अभ्यासाचं सगळं बघून, घरातलं सगळं बघून कस्तुरी बाईंची काळजी घेते ना, खूप मस्त वाटते. मम्मी मम्मी ऐका ना, तुम्ही पण चला ना, खूप मजा येते. कस्तुरी 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 पारायण माझ्या समोर करायचं बंद करायचं बरं का. आवाज नाही पाहिजे तोंडातनं. मी रागात खाली जो आवाज येतोय ना तो आत्ताच्या आत्ता बंद झाला पाहिजे. ते काम तू करायचं. चल मम्मी रागात नका येऊ ना एवढं. तुम्हाला सांगणार वय, तुझी एवढी हिंमत वय, तू मला सांगणार वय आता काय करायचं आणि काय नाही करायचं ते. निघायचं निघायचं. मला सांगणार काय करायचं आणि काय नाही करायचं ते. बाबा बघितलं, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन असं म्हणतात ते उगाच नाही. काय? अगं म्हणजे हसणं हे कुठल्याही आजारावरचं उत्तम औषध आहे. आपण सतत हसत राहिलो ना की आपलं मन प्रसन्न राहतं. मन प्रसन्न राहिलं की शरीर प्रसन्न राहतं. त्याच्यामुळे कुठला आजार होतच नाही आपल्याला. आणि हे फक्त बोलायच्या गोष्टी नाहीयेत बरं का, हे सायंटिफिकली सुद्धा प्रूव्ह झालंय. आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला इथे घेऊन आलो होतो आज. कस्तुरी आजपासून मी रोजच हसणार. चला असं म्हणतो. नाही पण काका, आपण ना खरंच आठवड्यातून एकदा तरी सगळ्यांनी इकडे यायला पाहिजे. खरंच ना यायचं, टेन्शन वगैरे सगळं विसरून जायचं आणि फक्त हसायचं. इकडे कोणी लहान मोठं नाहीये, इकडे कुणाला काही बंधनं नाहीये. त्याच्यामुळे का हसायचं, कशासाठी हसायचं, हे सगळे प्रश्न आपण बाजूला ठेवायचे आणि फक्त हसायचं. चला मग परत एकदा हसूया. आता राक्षस हास्य ट्राय करूया. हा म्हणजे राक्षसासारखं हसायचं, मोठ्याने हसायचं एकदम. कला त्यासारखं हसणं. शिवा असं बोलतो का मला? शिवा बघ कसं बोलतो कस्तुरी. ए सपना, चान, सपना, चहा आणायला एवढा उशीर. सपना, कला, शरदराव, सपना, कला, सपना, ए कला, सौरभ, ए कस्तुरी, बाय घरात नाही, कुठं उलटली आहेत ही माणसं. शिवाबी नाही जवळ. आज एकेकाला सोडणार नाही मी.
कस्तुरी, आज खूप हलका झाल्यासारखं वाटतंय बघ. अगदी फ्रेश वाटतंय. आता ना आपण अजून एक खेळ खेळणार आहोत. बाई बरोबर. आता खेळ कुठला खेळ खेळायचा? हा खरं तर बाबांसाठी खेळ खेळणार आहोत आपण. बाबांसाठी? म्हणजे आतापर्यंत बाबा आपल्याला बघत आले आहेत. आपण कसे वागतो, आपण कसे बोलतो, हे सगळं बाबांना माहिती आहे. पण आपण एकमेकांना किती छान ओळखतो हे आता आपण त्यांना दाखवून द्यायचंय. आता हे कसं दाखवणार? सोपं आहे, एकमेकांची नक्कल करून. कस्तुरी, त्यांनी काय होणार आहे? अरे नक्कल करून दाखवली ना की बाबांना आपल्याला दाखवता येईल ना की आपण खरंच एकमेकांना खूप चांगले ओळखतो. आणि ते बाबांना कळलं की ते आपल्या कुटुंबासाठी आणि त्यांच्यासाठीही चांगलंच आहे. ठीक आहे, मी तयार आहे. हा, मी पण तयार. हा, मी पण. मग आम्ही पण तयार आहेत. ओके, मग सुरुवात कोण करणार? पहिली नक्कल कोण करणार? आपण कालापासून सुरुवात करूया. तिला नेहमी पुढे पुढे करायची सवय आहे ना. ओ पदरी पडलं, इथं लाफ्टर क्लबला हसायला आलोय का? अशा आत्या आत्या एकमेकांच्या आत्या, ते मस्करी करतायत. हा. तुझ्यापासूनच सुरुवात करू. चल. आत्या, मी काय म्हणते, तुम्ही माझी नक्कल करता का? करतो की. त्यात काय बाई? हत्या, आता मम्मी साहेबांना कळलं तर काय करायचं मग? मम्मीने काय गो, जमते का? सपना जमते का? करते का तुझ्यासारखी? आता कोण? तू कर. मी नाही, सपना तू कर. तू कर. कला आत्याची कर. हा. बघा बरं का जमती का. म्हणजे ओ पदरी पडलो आणि पदराला गाठ मारली. खरंय बाई. वा वा वा. हे आता मी मी कोणाची करू? मी शरद काकांची करतो. हा. ओके. कला, ए कला. आणि असे घाबरतात काका. मम्मी दिसली की असे असे घाबरतात, थरथरतात. बरोबर ना? आता कोण आहे नेक्स्ट? आता शिवा दादा तुम्ही करा. हा चालेल. आता मी करतो आता. छोटा भाईचे. मम्मी तू जरा शांत हो ना. मी तुला सांगणारच होतो, पण तुला सगळं आधी कळलं ना, म्हणून मग तू आधी शांत हो. शांत. नाही हा, नाही शिवा दादा, असं नाही. चला नेक्स्ट कोण आहे? आता मी शिवाजी करतोय. हा, शरदराव. हा चालेल. ए माज आलाय काय तुला? फोन घ्यायला एवढा वेळ? अरे ते बघ. तुझ्या तर आता थांब, मीच तिकडे येतो आणि बघतो तुला. असं वागा की मग जरा जमतंय की वागायला असं. वा. चला आता सगळ्यांचं झालंय. कस्तुरी, आता तुझी टर्न आहे. मी कोणाची करू? मी सांगू का कस्तुरी, तू कुणाचं ऍक्टिंग करते? हा, कमू. करेक्ट. दंडन. चल कस्तुरी. अरे नाही काय सौरभ, नाही. ए कस्तुरी, तू आता स्वतःच्याच गेमचे नियम बदलतेस. हा, पटकन कर. आणि मम्मीला कोणी काही सांगणार नाही इकडे. नाही सांगणार आम्ही. चल. माझी परवानगी घेतल्या बगर कुणी बी या घरातून बाहेर जात नाही. तुम्ही कसे गेले